धन्यवाद सगळ्यांचे. आपण आता 1987च्या निवडणुकीविषयी जेव्हा परागदादा म्हणले आणि बाळासाहेब देवरसांचं नाव घेतलं, आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्या जयंतीला त्यांना मी नमन करते, बाळासाहेब देवरसांना. आणि पार्ल्याला विक्रम गोखलेजी, सुनील शेंगेजी आणि मोहनदास सुकटणकर यांचं नुकतंच निधन झालं होतं. त्यांनाही आपल्या सद्भावना देतीये. मी का म्हणले विलेपार्ले म्हणजे परागळवणी आणि परागळवणी म्हणजे विलेपार्ले, त्याच्या मागे कारण आहे. परागजींना मी पराग दादा म्हणते कारण की मी दोन्ही भावांच्या मध्ये नेहमी बसते जिल्ह्यात. माझा उजवा आणि डावा हात असतो ना, जसं ताकद देतो तशी बळकट माझ्यावर आशिषजी आणि परागजी असल्यामुळे मी दोनदा जबरदस्त मतांनी तुमच्या आशीर्वादाने दिल्लीत पोहोचले. पण परागजींविषयी हे मी सांगू इच्छिते, जेव्हा प्रमोदजींचा उल्लेख होतो तर भरपूर गोष्टींनी उल्लेख होतो. भाषण संघटन, दुसऱ्या पक्षातल्या लोकांशी पण संबंध असणं, फ्लोअर ऑफ द हाऊस पार्लमेंटमध्ये कसं वागणं, पुढच्या विचारांना म्हणजे आज का नाही सोचेंगे तो कल का कैसे सोचेंगे, संघटन कसं असावं, सरकार कसं चालावं, भारत देशाला युवकांबरोबर तकनिकी तंत्रज्ञान घेऊन कसं पुढे जावं, अशा असंख्य गोष्टींना प्रमोद महाजन आपण जोडतो. पण प्रमोदजींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पाया प्रमोदजींचा होता आणि ज्याच्यानी प्रमोदजी सगळ्यांचे झाले, कधी साहेब प्रमोदराव असं नव्हते, ते प्रमोदजी होते सगळ्यांचे. ते कारण की त्यांच्यात असलेल्या त्या संघटन कौशल्याच्या DNA मुळे. आणि मी जेव्हापासून मलाही 16 वर्ष झाली आहेत भारतीय जनता पार्टीत, देवाच्या दयेने पूर्ण देशभरात वेगवेगळ्या संधींनी फिरायला मिळालं, लोकांशी राजकारणातून आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या संबंधातून भेटणं झालं. काही संघटन कौशल्यातून असे कौशल्यवान कार्यकर्तेही दिसले. तो संघटक असतो. आणि पराग दादा आणि परागळवणी जी म्हटलं तर प्रमोदजी नंतर कोणी संघटन कौशल्याला अजूनपर्यंत बरोबर शेवटपर्यंत जनतेपर्यंत आणि संघटनेला जनतेपर्यंत जोडण्याचं काम कोणी करत असेल प्रमोदजी नंतर ते परागळवणी आहे. ही ताकद परागदादाची आहे. आता परागदादाचा 32 वर्षाचा राजकारणाचा सगळा एक संघटनेचा पूर्ण प्रवास आहे. पण जे मी परागजींना बघितलं पार्ल्यात आल्यावर 2012 पासून 2022 या 10 वर्षाचे परागळवणी, त्याच्या आधीचे परागळवणी मी फार ज्युनियर होते, माझं बोलणं बरोबर नसेल तेव्हा आशिषजी परागजी सगळे एकत्र, त्यांना भरपूर इतिहास माहिती आहे. त्यांच्या विद्यार्थी परिषदेपासून असलेले संघटन, त्यानुसार असलेले त्यांचे सगळे प्रत्येक गोष्टीत काम करणारे, त्यांची चळवळ, हे सगळं माहीत असेल. पण 2012 पासून 2022चे परागळवणी, 2012च्या निवडणुकीपासून 2014च्या निवडणुकीचे परागळवणी, संघर्ष, सत्य आणि स्वाभिमान या तिन्ही महत्त्वाच्या गोष्टींवर विचार करून आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जेव्हा 2012ला परागळवणी जिंकून आले, ते पार्ल्याच्या जनतेने त्यांना जिंकवलं आणि रंगला हो. आणि सगळी रावणाची सेना खुश झाली. हे रावण आगे बढो अधिपती रावण, अभी हम हरा देंगे राम की सेना को, वानर सेना को. आता रावणाने दगड टाकला, त्यांच्या बायकोनी मंदोदरीने बघितला. घरी आल्यावर बायकोला तर खोटं बोलता येणार नाही. बायकोनी विचारलं की जे काय असेल तुमचा कसा दगड तरंगला रावण लिहिलेला. म्हणजे हे बघ, जरी त्या दगडावर मी रावण लिहिलं होतं तरी पाण्यात टाकताना मी म्हणलं देखो पानी, तुम्हें प्रभू श्रीराम की कसम है, ये पत्थर मत डुबने देना. आणि तरंगला हो. ही परिस्थिती रावणाची जशी होती या राहुलजींची झालेली आहे. त्यामुळे त्यांना चुनाव दिखता है तो हिंदू दिखता है, चुनाव नहीं होता है तो उनका रावण दिखाई देता है. जिल्हाध्यक्ष सुषम सावंत, या विधानसभेचे आमचे अध्यक्ष मिलिंद शिंदे, या ठिकाणच्या नगरसेविका ज्योती अळवणी, नगरसेवक अभिजित सामंत, सुनीता मेहता, नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, अनिश मकवानी, सुरेशनजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, पूनमताईने जिथून सुरू केलं संपवलं तिथून मी सुरू करतो. पूनमताई म्हणाल्या महापौर आमचा येणार आणि हा जिल्ह्यातलाच महापौर असणार. पूनमताई या जिल्ह्यामध्ये वांद्रे पश्चिम विधानसभा पण आहे. खरं तर ही निवडणुकीची सभा नाही. या सभेमध्ये केवळ तुमची मतं मागावी एवढ्यासाठी तुमच्या समोर
ही सगळी मंडळी नाही आलेली. या सभेमधून कोणाला तरी घालून पाडून बोलावं, कोणाच्या तरी विरोधात बोलावं, कोणाचा तरी उपमर्द करावा, उगाचच कोणावर टीका करावी, यासाठी जागर मुंबईच्या सभा नव्हे. आज मुंबईतली 30वी सभा आहे आणि मी छाती ठोकपणे सांगतोय, ज्या पद्धतीचा प्रतिसाद मुंबईकरांचा मिळतोय तो दिवसागणिक जागर मुंबईला, भारतीय जनता पक्षाला रोज वाढतोय. आणि आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा यासाठी आहे की शक्ती केंद्रावर आणि बूथवर जाऊन सभा आणि बैठका घेऊन सगळ्यात जास्त संख्येची सभा कुठली झाली असेल तर ती आज पार्ले पूर्व विधानसभेची झालेली ही सभा. या सभांमधून आम्ही काय म्हणतो, खरं तर यापूर्वीच इथे एक नृत्य आणि एक गाणं आपल्या समोर या ठिकाणी सादरीकरण झालं. हे जागर आहे. नवरात्रामध्ये ज्या वेळेला देवीला आवाहन केलं जातं की ये दार उघड बाई दार उघड, पृथ्वी तलावर असुरांचा नायनाट करण्यासाठी तुझी शक्ती वापर, आणि म्हणून तिला आवाहन केलं जातं अपीसमेंट ऑफ नन, न्याय सगळ्यांना, लांगुल चालन कोणाचं नाही, सगळ्यांशी न्यायिक भूमिका घेतली पाहिजे. पण मतांसाठी कुर्णिसाद घालणं आणि लांगुल चालन करणं भाजपला मान्य नाही. मराठी मुस्लिमांच्या पाठिंब्यावर शिवसेना, खरं तर मराठी आणि मुस्लिम हेच उद्धवजींना म्हणायचं होतं. कोणीतरी म्हणेल मराठी मुस्लिम म्हटलं तर चूक काय होय, कोकणामध्ये मराठी मुस्लिम आहेत ना, सावंत आहेत, दळवी आहेत, पारकर आहेत, गावागावामध्ये आमचे मराठी मुस्लिम बांधव आहेत. पण तो कोकणातला आमचा मराठी मुस्लिम बांधव आहे ना, तो गावच्या जत्रेत सुद्धा सहभागी होतो, तो मराठीत व्यवहार करतो, मराठीत बोलतो, ग्रामदेवतेच्या सुद्धा पाया पडतो. तो स्वतःची वेगळी ओळख गावात मांडत नाही, तो स्वतःची वेगळी चूल मांडतच नाही. जर गावागावातला कोकणातला माझा मराठी मुस्लिम मराठी बोलतो, ग्रामदेवतेकडे जातो, जत्रेत सहभागी होतो, वेगळी चूल मांडत नाही, मग उद्धवजी तुम्ही वेगळी मांडणी का करता? आणि केवळ तेवढं थांबून नाही, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. भारतीय जनता पक्षाने मागणी केली, त्याला समर्थन द्यायला तयार नाही. कोणाचाही खून हा वाईटच आहे. कुठल्याही गुन्ह्यामध्ये जाती धर्मभेद बघू नये. पण मनामध्ये परागजी प्रश्न येतो, जरी श्रद्धा वालकर नसती, तिचं आडनाव दुसरं काहीतरी असतं, हा आफताब नसून अमर असता, तर यांनी किती गळे काढले असते. आणि म्हणून लांगोल चालन आणि तुष्टीकरणाच्या विरोधात हे जागर आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उद्या मुंबईच्या डोक्यावर धोका आहे. हे मुसलमानांनाही फसवतायत, मराठीलाही फसवतायत, आणि तुम्हाला मराठी मुस्लिम चालतो. तर उद्धवजी माझा सवाल आहे, मग तुम्हाला मराठी आणि गुजराती एकत्र राहिले तर पोटात का दुखतं? मग गुजरात्यांच्या विरोधात का बोलता? मराठी आणि उत्तर भारतीय एकत्र जगले तर शिवसेना विरोध का करते? मराठी आणि बिहारी एकत्र कामधंदा करत असतील तर शिवसेना रागाने का पाहते? मराठी आणि दक्षिण भारतीय मुंबईच्या विकासाचं काम करत असतील तर त्यात चूक शिवसेना का बघते? मराठी मुस्लिम चालू शकतो, मराठी गुजराती, मराठी जैन, मराठी उत्तर भारतीय, मराठी बिहारी, मराठी दक्षिण भारतीय चालत नाही. मनामध्ये प्रश्न पडतो, तो मोहम्मद गजनी होता, त्याने हिंदूंमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला. इतिहासातला तो मोहम्मद गजनी
हिंदूंमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला। भारतापासून काश्मीर तोडून टाका, भारतापासून काश्मीर सोडून पाकिस्तानला द्या, ही मागणी करणारी महेश प्रभू, मुख्यमंत्री उद्धवजी, गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा मागणी आम्ही केली हो, एफआयआर तर करा। नाही, तुकडे तुकडे गँगच्या बरोबर शर्जील उस्मानीचा उल्लेख केला, होय तो दिल्लीवरून आला, तिकडे आग लावली, मुंबईत आला मुख्यमंत्री उद्धवजी, त्याला रेड कार्पेट, इथे येऊन सभा घेतल्या, बोलला काय, हिंदू सडक्या बुद्धीचे आहेत म्हणे, हिंदू सडक्या बुद्धीचे। अहो एफआयआर करा, कारवाई करा। नाही, केवळ मतांसाठी आज मी सांगतो या ठिकाणी, केवळ तुकडे तुकडे गँगचं नाही, हे महाराष्ट्र विकास आघाडीची लोक हेच स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत, हेच स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत। महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजे काय, तुटून आलेली शिवसेना, तुटून आलेली काँग्रेस, तुटून आलेले राष्ट्रवादी, पहिला तुकडा। त्यातली काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस, ओरिजिनल काँग्रेस पासून तुटून आलेली इंदिरा काँग्रेस हा तुकडा। राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेस म्हणतात तुटून आली, हा दुसरा तुकडा। आणि आता उद्धवजींची शिवसेना राहिली की बाळासाहेबांपासून वेगळी झालेली तिसरा तुकडा। बरं तेवढ्यावरच नाही तर उद्धवजींना अजून तुकडे हवेत, कोणतरी ह्याला बघ त्याला बघ। आणि महापालिकाची ही तुकडे तुकडे गँग मुंबईची शक्ल करणार आहेत आणि मुंबईकरांच्या डोक्यावर अशांततेचं भूत टाकणार आहेत। आणि म्हणून मुंबईकर एकत्र झाला पाहिजे, ना जातीत, ना भाषेत, ना धर्मात, ना पंथात, तो विकासाच्या कामावर एकत्र आला पाहिजे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा नारा आहे, सबका साथ सबका विकास, बरोबर, ना जात पर, ना बात पर, ना धर्म की बात पर हम वोट मांगेंगे तो विकास की बात पर। आज मोदी जी ने दाखवलं के नेतृत्व में जागर मुंबई किया जा रहा है, क्या लग रहा है जनता को भ्रष्टाचार के खिलाफ कितना जनता भी सपोर्ट कर रही है इस भ्रष्टाचार को सुनने के लिए? देखिए, आपने देखा होगा कि 36 में से 30 असेंबली कॉन्स्टिट्यूंसीज में जागर की सभा हो चुकी है। कार्यकर्ताओं में बहुत उत्साह है और केवल कार्यकर्ता नहीं तो पब्लिक भी ये सभाओं में बहुत बड़ी संख्या में आ रही है। आज की सभा भी बहुत अच्छी हुई। तो जो मुंबई के अंदर का विकास, मुंबई महापालिका का भ्रष्टाचार, इन सब मुद्दों के साथ साथ राष्ट्रीय स्तर के ऊपर देशभक्ति के विषय हो, हिंदुत्व के विषय हो, तो लोग हर एक सभा में हम देख रहे हैं कि संख्या बढ़ती जा रही है। और इसलिए मुझे लगता है कि लोगों के मन के मुद्दों के ऊपर जागर में बोला जा रहा है और इसके लिए जागर की सभाओं को बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है। तो क्या लग रहा है आने वाले चुनाव में किस तरह देखते हैं, क्या भाजपा का मेयर अगर होगा तो क्यों होगा? देखिए, पहली बात तो ये जागर की सभाएं केवल महानगर पालिका के चुनाव के लिए नहीं, हमारा तो ये एक जागृति का मुद्दा है लोगों तक जाने का। लेकिन हाँ, जिस प्रकार से रिस्पांस मिल रहा है भारतीय जनता पार्टी को, जनता पार्टी और बाळासाहेब जी शिवसेना इसका मेयर 100% बनेगा। आज पूनम ताई ने जिस तरह से सांसद जी ने काफ़ी तारीफ की है, आपकी भी और सभी नगर सेवक की, क्या लगता है आपने किस तरह से कार्य किया है और क्या लगता है आने वाले समय में कितना विश्वास है अपने काम में कि जनता फिर एक बार आपको ही, आपके ही नगर सेवक होंगे जो भाजपा को चुनेंगे? देखिए, विले पार्ले ये भारतीय जनता पार्टी का गढ़ रहा है हमेशा और इसीलिए विले पार्ले में जो भी नेता आता है विले पार्ले की हम सबकी तारीफ करता ही है। लेकिन हाँ, ये भी बात सही है, जैसे सुनीता भाभी मेरे बाजू में बैठी है, पेवर मुक्त विले पार्ले, ये घोषणा उन्होंने पहली बार दी और आपने देखा होगा कि इनके वार्ड में हर एक रास्ता, ये जो पेवर ब्लॉक लगे थे तो सीनियर सिटीजन चल नहीं पाते थे, सारे पेवर मुक्त हो गए। ज्योति अड़वनी जी यहाँ पर बैठी है, एक रोड नहीं बचेगा इस वार्ड में कि जो रोड कॉन्क्रीटाइज नहीं है। तो दूसरी बात है कि मिलन सब्वे में पानी जमा होता था, पूरे विले पार्ले में पानी जमा होता था, वो प्रॉब्लम हमने 100% सॉल्व किया। तो ज्योति नगर
एक्सप्रेसवे का बनने के बाद मिलन सबवे जो ब्रेकिंग न्यूज़ हुआ करता था, तो मिलन सबवे बंद हो गया, मिलन सबवे में पानी जमा हो गया, ब्रेकिंग न्यूज़ में से मिलन सबवे चला गया। तो भारतीय जनता पार्टी के लोक प्रतिनिधि किस ईमानदारी के साथ काम करते, यही बताने की मैंने कोशिश की। हमें आप खुद वहाँ पर मौजूद हैं, क्या लग रहा है जनता का किस तरह से क्या उनका प्यार देखने को मिल रहा है जाहिर सभा को लेकर, जागर मुंबई को लेकर? आपने देखा होगा कि करीब करीब मुंबई में 25-26 जागर सभाएं अभी तक हो चुकी है और इतना ज़बरदस्त रिस्पांस स्टार्टिंग की जो अपने जागर सभा अगर आपने देखी होगी तो बांद्रा में हुई थी जागर सभा और जिस तरह से 10,000 लोग, जगह नहीं थी रोड के ऊपर भी, इस तरह से लोगों का रिस्पांस है। क्योंकि जो पिछली सरकार थी अपने शासन के अंदर, महाराष्ट्र शासन में, उसके भ्रष्टाचार के विरोध में लोग त्रस्त हो गए और इसलिए उस भ्रष्टाचार के विरोध में मुंबई के लोगों को जागरूक करने के लिए माननीय आशीष जी के नेतृत्व में, हमारे खासदार पूनम महाजन जी के नेतृत्व में, हमारे आमदार पराग जी के नेतृत्व में, आमदार अमित जी के नेतृत्व में, आपने देखा होगा जिस तरह की जागर सभाओं को प्रतिशत मिल रहा है वो आपने जो काफ़ी सारी आपके मीडिया के माध्यम से सभा कवर कर रहे हैं, आज भी आपने स्टेशन तक जगह नहीं लोगों को खड़ा रहने के लिए, मतलब लोग स्वयं स्फूर्त इस सभा के अंदर में सुनने के लिए आ रहे हैं, एक बहुत बड़ी बात है। और इस तरह का परिवर्तन मैं अभी जो देख रहा हूँ वो लोगों के अंदर में भ्रष्टाचार के विरोध में, इस शासन जो जिस तरह से जो शासन चला उद्धव ठाकरे ने, उसके विरोध में एक मुंबई के लोगों का एक बहुत बड़ा अभियान ये जागर के माध्यम से चल रहा है। सुनीता जी, जागर मुंबई का मूल्य उद्देश्य क्या है जो जनता के बीच किया जाता है? जागर जो हम लोग जागर प्रोग्राम ले रहे हैं उसका एक ही उद्देश्य है कि जो 25 साल से भ्रष्टाचार चल रहा है तो उसको जड़ से हमें ख़त्म करना है। पूरे मुंबई महानगर पालिका में आप देख रहे होंगे कि हर यानी 2 लाख करोड़ का भ्रष्टाचार हुआ है पिछले 25 सालों में। तो ये भ्रष्टाचार हमको सर्वमूल से उसको उखाड़ फेंकना है। तो इसी के लिए हम लोग लोगों तक, हर घर घर तक ये पहुंचा रहे हैं और हमको ये दिख रहा है कि इसका रिस्पांस इतना अच्छा रहा है कि ये बार वो हम करके ही रहेंगे। ओके, थैंक यू। थैंक यू।